तुम्ही मम्मी झाली आताचा आता कडकपणा आलेला आहे, काही माल चिरतोय नाही का, शिरतोय ना, दोन तुकडे होत आहे आणि दोन दाबून तुकडे. बघा ना एकदा. आता मी एवढं आपण दाबतोय कडक आहे माल नाही का. आणि पहिला कसा होता, पहिला लूज होता नाही का असा बिलबिल. बेलबिला झाला होता, बरोबर नाही. आणि गोडी कशी वाटते? एक नंबर गोडी आहे. गोडी चांगली आहे. म्हणजे तुम्ही परीक्षा पाहण्यासाठी फोन केलाय हा आणि म्हणून किती दिवस झाले फोन करून आज? फोन करून आज एक 5-6 दिवस झाले असतील. आणि आम्ही कुठे आहे आता? हा. किती दिवसात तुमच्यापर्यंत आलो? 5-6व्या दिवशी ह्याच्या आधी आपण लय वापरले हा. अशा, म्हणजे प्रत्येक कंपनीला की आपण हे केलं बरं का, हा. पण त्याची काही देखील दखल ही झालेली नव्हती. आज काय वाटतंय? एक नंबर वाटतंय. झाडाची कॅनोपी बघा अजून कशी फळाची. आता- तरी ही कसं आहे, आपण आता शेवटच्याला वापरलेला आहे, त्यामुळे तरी काय एवढं म्हणजे त्याचं व्यवस्थित ही झालं नाही ना. खालनं आपण जे खत जर वापरला असता आपली नाही झाली. तर ही झालं की नसतं मम्मी ही किती जरी लोड बागेत असतात तरी. बघितलंय. तुमचं नाव सांगा एकदा आता. माझं हा. सज्जन भागवत शेळके. आणि सर तुमचं नाव काय? लक्ष्मण लिंबा पाटील. नमस्कार. दोघांनाही नमस्कार. सर तुम्हालाही नमस्कार. त्यांना म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडून एसबीटीची माहिती झाली. बरोबर. आज ते म्हणताय की आमच्या बागेत किती टक्के मम्मी दे? 20%. 20% मम्मी. 15-20% आहे. बरोबर का नाही? तुमच्या बागेत किती मम्मी दे? आपल्या भागात 1% आहे. 1%. असं का झालं? तुम्ही यांना सांगितलं ना, हा, सांगितलंय. वापर कोणी जास्त केला मग? वापर यांनी जास्त जास्त केला. केला आणि कमी कोणी केला? आपण कमी केला. मग जर समजा 15-16% मम्मीचं प्रमाण तुमच्या याच्यात यांच्यापेक्षा जास्त आहे, कदाचित त्यांच्यावर तुम्ही वापरला असतात तर, मग फरक पडला असता की आणि पूर्ण जर वापरलंच नसतं तर अजून हे झालं असतं. 50%. हा, 50-50 सोडल्यावर आहे ना, त्यावेळेस जरा पुढं जळायचं थांबलं, म्हणजे चालू होतं जळायला. कसं झालं, हे प्रमाण हा. होत नव्हतं. ह्यानं खाजगी कमी, हा, ह्याची 1280 झाड आहे ती. हा. ह्यानं 5 लिटर हा. दिलं, आपण 900 झाडात 10 लिटर. मग मला एक सांगा, जर तुम्हाला 2 भाकरी किंवा 2 पोळ्या खायची सवय आणि तुम्हाला चतकुर पोळी ठेवल्यावर काय करेल बरोबर? तिथंच फरक पडला. शाळेत आता मला एक सांगा, ज्या दिवशी तुम्ही 50-50 सुरू केलं त्यावेळेस नेमका त्याच्या अगोदर काय होतं ना आता काय फरक पडला त्यामध्ये? त्याच्या अगोदर माल म्हणजे लूजपणा जास्त होता. इकडे आता इथं याच्यामध्ये आता समजा असं लूजपणा होता का? हे जे आहे हा, हा, हा. हे लूजपणा होता, बरोबर ना? हा, हा. आता हे पहिले, आता जे आपलं दिलंय त्याच्यानंतर मालामध्ये फरक पडलाय ना, हा, बरोबर आहे. कडकपणा आल्या. कडकपणा आला. आता हे जर माल बघितली तर कडक आहे, हा. बरोबर का नाही? आणि हे लूज माल आहे. असं प्रमाण किती दिवसात तुमचं थांबलं गेलं? एक ती दिल्यापासून एक 5-6 दिवसात जरा 4-5 कमी दिवसात वाटायला लागला. लगेच फरक पडला, बरोबर का नाही? म्हणजे किती माल निघाला? कच्चा माल किती आहे आता? कच्चा माल निघाले एक 10 टनाच्या आसपास निघाले. बरं, आता 15-20% तुमचं मम्मी झाली, झाली. बरोबर नाही? समजा जर हे वापरलं नसतं आता शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा, तर मालामध्ये अजून कमी म्हणजे प्रमाण किती कमी झालं असतं अजून? अजून एक 2-4 टन तर हे झालं म्हणजे असतं. किती टन माल हा. निघाला असतं? म्हणजे 7-8 टनच आसपास गेलं असतं ती. वापरलं नसतं. हम्म. तुमचा फोन आला होता ऑफिसला, हम्म. यापुढे थोडंसं, तर त्यावेळेस तुम्ही एक तक्रार केली होती की बाबा 50-50 रिझल्ट मला आले नाही. किती दिवसात तुम्ही तो फोन केला होता सोडल्यानंतर? सोडल्यानंतर एक नाही, मी फोन करायचा कशा पाय हे केलं. हा, हा. आयला म्हणलं बघावं आपल्या ग्राउंड लेवलच्या ह्याला, तर सांगत होतो मी. पण ते व्हिडिओ एक बघितला, त्याच्यातला नंबर बघत होतो हा. की आपल्याला जरा थोडा फुलल्या लेवलचा अनुभव काय मिळतोय काय पुन्हा मिळतोय? येणारा. आपल्याला तोटा नव्हता झालेला, पण हे ना- फक्त मला फुलल्या माणसाला होतं हे करायचं होतं काय की बाबा support द्या आपण त्याकडे. कुठं कमी पडलोय. आता हे तर काय सारखे 8 दिवसाला येत होते, बरोबर. त्यांचं उत्तर मला काय सारखं एक भेटाय, तुम्ही खात दिला नाही काय नाही. हा. पण तुम्हाला काय इथलं माहित नाही ना कंडिशन. तर काय ऑफिस कडून म्हणजे तुम्ही परीक्षा घेत होता ऑफिसमध्ये. कारण आपल्याला फोन करायचा असतं तर डायरेक्ट मी ह्यांना केला असता, याला रिझल्ट येत नाही आपल्याला म्हणलं असतं, मग ती डोस घ्या नाही गेलं नसतं तेवढा. extra 100 रुपये ठिक्याला देऊन एवढ्या लांब आणलाय. बर, म्हणजे तुम्ही परीक्षा पाहण्यासाठी फोन केलाय. हा, आणि म्हणून किती दिवस झाले फोन करून आज?
फोन करून आज एक 5-6 दिवस झाले असतील. आणि आम्ही कुठे आहे आता? हा. किती दिवसात तुमच्यापर्यंत आलो? 5-6व्या दिवशी ह्याच्या आधी आपण लय वापरले हा. अशा म्हणजे प्रत्येक कंपनीला की आपण हे केलं बरं का, हा. पण त्याची काही देखील दखल ही झालेली नव्हती. आज काय वाटतंय? एक नंबर वाटतंय कारण दखल बद्दल काय वाटतं? नाही चांगलं आहे बरं का तुमचं कार्य. म्हणजे आम्ही किती दिवसात तुमच्यापर्यंत येऊ शकतो? 4-5 दिवसात मला 2 दिवसापूर्वीच हे कळलं होतं की साहेब येणार आहेत. आयला म्हणलं आपण तर हे केलंय रिझल्ट आला नाही म्हणून. फक्त सरांचं असं म्हणणं होतं मला फोनवर की मी ऍप्लिकेशन सोडलंय हा. पण मनी कडक व्हायच्या ऐवजी लूज झालाय. डबल लूज झालाय. 50-50 सोडलं काय ते बघण्यासाठी 50-50 नाही 72 सोडले मला म्हणे. 72चं सांगितलं मला 72 सोडून मनी लूज कसा काय होऊ शकतो. आता आमच्या अनुभवात गेल्या 4-5 वर्षापासून अशी एकही घटना नाहीये. यांच्या बाबतीत कशी घडली? मी नंबर त्यांना 2-3 सर्च केलं म्हणलं ह्या ग्रुप मधला ह्यांचा पेनचा आहे का नंबर पण आपण त्यांना हे करतोय का आपण? आणि मेन म्हणजे काय सर, आपलं काम प्रामाणिक आहे ना, आपण शेतकऱ्यांना रिझल्ट म्हणजे 100% आणूनच देतो. बरोबर. झाडाची कॅनोपी बघा अजून कशी फळाची. आता- तरी ही कसं आहे आपण आता शेवटच्याला वापरलेला आहे त्यामुळे तरी काय एवढं म्हणजे त्याचं व्यवस्थित ही झालं नाही ना खालनं. आपण जे खत जर वापरला असता आपटीच नाही झालं. तर ही झालं की नसतं मम्मी हे किती जरी लोड असतात तरी. बघितले आता हे बघा, मी काय म्हणते बघा, म्हणजे रात गई बात गई, बरोबर का नाही? जे काय झालं पाठीमागं ते सर्व आपल्या याच्यातून झालं म्हणा. बरोबर आणि निष्काळजी म्हणा किंवा आपल्या कोण गैरसमज किंवा आपल्याच्या नाही शक्य झालं. पण इथून पुढं नाही इथून पुढं प्रत्येक ह्याला स्टेजला मग आपल्या प्रोडक्ट सोबतच हे कार्य म्हणजे करणार. एप्रिल छाटणीपासून. नाही एप्रिल छाटणीला ह्याला 20-25 बॅगा भरणारच. बरं, आता एक सांगतो, शेणखत आहे का नाही आपलं, हम्म. तुमचं घरच आहे, हम्म. तर ते वेस्टेज नाही गेलं का आपलं, नुकसान नको व्हायला आपल्याला, त्या- बरोबर. हम्म. त्यासाठी काय करायचं, आपलं कृषीधन त्याच्याबरोबर टाकायचं, हम्म. ते पलटी करायचं आणि त्याचं कंपोस्ट करायचं. म्हणजे तुम्ही जे मग इथं तिथं 25 ह्याच्यावर- भट्टी लावायची, भट्टी लावायची. गेले ते वेळेस तुम्हाला आम्ही सांगतो कशी करायची. पण ते शेणखत सुद्धा जमिनीचा आत्मा येतो आपल्याला जमिनीतच टाकायचं आहे. बरं. फक्त कृषीधन बरोबर ते चिलेट करायचं, कंपोस्ट करायचं व्यवस्थित, जेणेकरून त्याच्यात हुमणी तुमची राहणार नाही हा. आणि बाकीचं तुम्हाला खर्च वाढणार नाही. बरं. उलट ते जर कंपोस्ट केलं तर समजा कृषीधन तुम्हाला 25 टाकायचे ना, तिथं तुम्ही अजून 5 कमी टाकू शकता. ते मम्मी झाली आताचा आता कडकपणा आलेला आहे, काही माल चिरतोय नाही का, शिरतोय ना, 2 तुकडे होत आहे आणि दोन दाबून तुकडे. बघा ना एकदा. आता मी एवढं आपण दाबतोय कडक आहे माल नाही का. आणि पहिला कसा होता, पहिला लूज होता नाही का असा बिल दिला झाला, बरोबर की नाही. आणि गोडी कशी वाटते? 1 नंबर गोडी गोडी चांगली आहे. आज आपला माल तसा लागतोय कर 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 नाही भरपूर आहे तुझ्या साधारणतः मागाला. दरवर्षी तुम्ही बेदाना काढता, बरोबर की नाही. हम्म. तर किती किलोला 1 किलो बेदाना पडतो, म्हणजे कच्चा किती माल असतो आणि कच्चा 4 किलोला 1 किलो बेदाना पडता. आणि या वर्षी काय वाटतं? ह्या वर्षी 3.25 ते 3.5 पर्यंत मला तर वाटतं 1 किलो होईल. 3.5 ला तर 1 किलो होणारच बा. चिटकायला लागली हे साधारण. शुगर जबरदस्त आहे हे शुगर. चिटकत आहे बोट, हा. पाकात बुडवले सारखे बोट हा. हे बघा, चमकत आहे बोट. नाही, आज शुगर तुम्ही चमकत बघा. आहे सगळे. हे बोट आता उन्हात बघा चमकू राहिले ना, हा. शुगर आहे बघा, चिटकत आहे, कातड ओढते बघा ही. हाय म्हणजे इतकी शुगर आहे आज. म्हणजे तुमचं जर आता जर- 72 न शुगर पाय आम्ही नियोजनच केलं ते आपल्याला शुगर महत्वाचे आहे वजनात. त्यामुळं आणि 72 समजा 4 किलोला 1 किलो पडतो, ह्या वर्षी तुम्ही म्हणताय 3 ते 3.5 3.5 किलोला 1 म्हणजे किलो पडणार. काही जर नाही म्हटलं तर एक अर्धा किलो तर तुमचं या वर्षी वजन एवढा ते मम्मीचा तेवढा तर फायदा तेवढा तेवढा एक होईल तर. तुमची जी हा, हा. हे जी नुकसान 5-4% झाली तर तेवढी कव्हर बरोबर होऊन आहे. जाते. बरोबर, हा. बरोबर. हा. आता ही चूक पुढल्या वर्षी मात्र करायची नाही. नाही. इथून मागचा जो अनुभव, किती वर्ष बाग म्हटली द्राक्ष बाग, किती वर्षापासून? 6 वर्ष 6 वर्ष. 6 वर्षाचा अनुभव आणि ह्या वर्षाचा अनुभव मध्ये काय फरक पडला? मला जरा घराचं प्रमाण जास्त आहे बरं का ह्या घर वर्षी. महत्वाचं हा आहे. घर असेल तर वजन घे, हा बरोबर की नाही? घर चांगलं आहे मालाला वजन. बरं, आणखी त्यामुळं कमी माल असून की वाटतंय जरा म्हणजे वजन वजनात फरक वजन. पडेल. पुढल्या वर्षी जर तुम्ही 100% SBT बरोबर आला तर ह्या बागेत किती माल उतरण्याची अपेक्षा ठेवता? 4 टनच उतरणार जर माल जर बेदाणा आपण 4 सगळं 100 हा बेदाणा पण 4 कच्चा टन. माल किती निघू शकतो हिरवा? कच्चा माल कम से कम 16-17 टन तर कच्चा माल निघणार होता. आत्मविश्वास आहे का? हा 100% 100% निघणार. निघणार ना, बरोबर नाही. सर खूप छान माहिती दिली. तुमचं नाव आणि पत्ता सांगायला. माझं नाव लक्ष्मण लिंबा पाटेकर, बरं. मुक्काम पोस्ट देवडी. हां.
तालुका मोहोळ जिल्हा. आता तुम्ही जशी SBT ची परीक्षा पूर्ण घेतली तशी तुमची पण शेतकरी परीक्षा घेणारी, तर तुमचा नंबर सांगा एकदा. 9763 हां 87 20 78. बरोबर. तिघे साहेब तर तुमच्या दोघांचा नाव नंबर सांगा एकदा. नमस्कार, माझं नाव शुभम शंकर सावंत. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8806 5480 10. सर तुमचं नमस्ते, माझं नाव समाधान सौदागर बेडगे. माझा मोबाईल नंबर 77 67 85 77 94. बरोबर. आणि शेतकरी मित्रांनो, सरांची पण परीक्षा घ्या, का जे सरांनी जसं म्हणजे हे केलं, सर्च केला, तसं प्रत्येकाने सर्च करून अभ्यास करून द्राक्ष बागी फुलवली पाहिजे. बरोबर. बरोबर. धन्यवाद. धन्यवाद.